नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. गोष्ट आहे 1970 ते 1985 या कालखंडातली. 1970च्या दरम्यान तळ कोकणातून संजय आचरेकर नावाचा 16-17 वर्षाचा मुलगा मुंबईला आपल्या आत्याकडे ठाण्याला राहायला आला. तिच्याकडे राहून थोडेसे काबाड कष्ट करून ती जो काही डाळ भात वाढत होते तो जेवून त्याने आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. बीकॉमची पदवी घेऊन कांजूरमार्गच्या एका कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये त्याला नोकरी मिळाली. तोपर्यंत साधारण 75-76 साल उजाडलं होतं. या संजय आचरेकरचा धाकटा भाऊ होता धनंजय आचरेकर. या दोघांमध्ये 6-7 वर्षाचं अंतर होतं. हा धनंजय आचरेकर म्हणजे या संजयचा छोटा भाऊ, धाकटा भाऊ. त्याच्या लगोलग म्हणजे धनंजय 16-17 वर्षाचा झाल्यानंतर त्यानेही मुंबईची वाट धरली. संजय आपल्या आत्याकडे राहत होता तर धनंजयने ठाण्यामध्येच आपल्या मावशीकडे मुक्काम टाकला. तिथे आल्यावरती पुढचं शिक्षण घेण्याचा त्याने वर्षभर प्रयत्न केला. एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती. पण हा जाड जाड पुस्तकांचा अभ्यास आपल्याला काही झेपणार नाही असं साधारण वर्षभरामध्ये त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने साळसूदपणे त्यावेळेला जे ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था होत्या त्या मुलुंडच्या ITI मध्ये प्रवेश घेतला. 3-3.5 वर्षामध्ये टर्नरची एक पदविका म्हणजे टर्नियरचं सर्टिफिकेट घेऊन हा धनंजय सुद्धा टर्नर म्हणून बाहेर आला. पश्चिम उपनगरातल्या एका कारखान्यामध्ये टर्नर म्हणून म्हणजे वर्कर कॅटेगरीमध्ये हा धनंजयही आपल्या पोटापाण्याला म्हणजे नोकरीला लागला. राहायला कर्मधर्म संयोगाने दोघेही मुंबईजवळच्या ठाण्यामध्येच होते. एक जण आपल्या आत्याकडे आणि दुसरा आपल्या मावशीकडे. संजय आचरेकरचा थोड्या दिवसामध्ये पगार वाढला आणि नंतर हे आते किंवा मावशीकडचं राहणं आता पूर्ण करून आपण स्वतःची भाड्याची का होईना एक छोटीशी खोली जागा घेऊया असा या संजयने विचार केला आणि ठाण्यामध्येच वर्तक नगरामध्ये असलेल्या एका भाड्याच्या खोलीमध्ये त्याने आपलं स्थलांतर केलं. त्याच्या पाठोपाठ धनंजयलाही तसंच वाटायला लागलं की आपणही छोटी मोठी एखादी खोली घेऊन स्वतंत्र राहायला सुरुवात करूया. त्यावेळेला ठाण्यामध्ये म्हणजे ठाणे परिसरातल्या वर्तक नगर या भागामध्ये सहजतेने जुजबी भाड्यावर खोल्या म्हणजे घरं उपलब्ध होती. तर एक खोली संजयने घेतली, दुसरी पाठोपाठ याच्या धनंजयने घेतली. संजय थोडासा स्थिरस्थावर अधिक झाल्यावर त्याचा पगार थोडासा अधिक वाढल्यावर त्याच्या घरून त्याच्या लग्नासाठी विचारणा व्हायला लागली. अकाउंटंट म्हणून एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे या संजयला लग्नाच्या बाजारात तशी चांगली मागणी होती. पण चांगली वधू मिळायसाठी आपली स्वतःची जागा असायला हवी असं कुठेतरी या संजयच्या मनामध्ये आलं आणि त्याने ठाण्याच्याच वर्तक नगरामध्ये थोडंसं कर्ज काढून थोडीशी काटकसर करून एक फ्लॅट म्हणजे ज्याला ब्लॉक म्हणतात तशी एक ब्लॉक घेऊन ठेवला आणि भाड्याच्या खोलीमधून हा संजय आपल्या स्वतःच्या घरामध्ये गेला. पुढच्या 4-6 महिन्यामध्ये संजयचं लग्न झालं. काळ पुढे जात होता. काही वर्षानंतर धनंजयलाही वाटायला लागलं की आपल्याला स्वतःची अशी कुठेतरी एखादी खोली एखादी जागा घ्यायला हवी म्हणजे आपल्या सुद्धा लग्नाला भाड्याच्या खोलीमुळे जी कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे ती येणार नाही. तुटपुंजा पगार, काबाड कष्टाचं काम याच्यामुळे धनंजयचं स्वप्न हे फार काळ स्वप्नच राहिलं होतं. त्याने इकडे तिकडे हात मारून सुद्धा स्वतःचं घर घ्यावं अशी काही परिस्थिती पुढच्या 5-7 वर्षामध्ये आली नाही. दरम्यानच्या काळामध्ये एक दिवस उजाडला 5 डिसेंबर 1977. 5 डिसेंबर 1977 म्हाडाची स्थापना झाली.
म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ज्याला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण असं शुद्ध मराठी भाषेतलं नाव आहे. या म्हाडाच्या स्थापनेपासून त्यांनी म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे धोरण आखलं होतं ते म्हणजे लो इन्कम ग्रुप म्हणजे अल्प उत्पन्न धारकांचंही स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने काही पावलं टाकावी असं या म्हाडाचं धोरण होतं. 77 साली स्थापना झाल्यानंतर त्याने धडाक्याने काम सुरुवात केलं. त्या कामाला हळूहळू फळं यायला लागले आणि साधारण 1980च्या दरम्यान म्हाडाने पहिली आपली योजना जाहीर केली की ज्याच्यामध्ये थोडेसे पैसे सुरुवातीला भरून म्हाडा बांधत असलेली घरं हक्काने म्हणजे मालकी तत्वावर मिळणार होती. धाकट्या धनंजयच्या आशा म्हाडाची स्थापना आणि त्याचं वेगाने झालेलं काम पाहून फार पल्लवित झाल्या आणि निदान म्हाडामध्ये तरी आपल्याला घर मिळेल असं त्याला नक्की विश्वास वाटायला लागला. 1980 साली म्हाडाची पहिली सोडत आली घरांची. त्याच्यामध्ये या धनंजयने रीतसर अर्ज केला. त्याच्यामध्ये जे काही पुरावे द्यायचे होते, पगाराचा दाखला द्यायचा होता, ते सगळं भरून त्याने म्हाडाच्या ऑफिसमध्ये तो फॉर्म भरला. पुढच्या 4-6 महिन्यामध्ये त्या घरांची सोडत निघाली आणि देवाने कृपा करावी किंवा छप्पर फाडके द्यावं अशा पद्धतीने पहिल्याच लॉटरीच्या पहिल्याच सोडतीमध्ये आमच्या धनंजय आचरेकरचा नंबर लागला. त्याला आसमान अक्षरशः ठेंगणं झालं. त्याने पुढचे जे सुरुवातीचे पैसे होते ते भरले. नंतर हळूहळू करत जशा त्याचं घर बांधणी पुढे सरकत होती तसंच याच्या पगारातून थोडे इकडून तिकडून जमा करून हा धनंजय आपल्या घराचं स्वप्न उराशी धरून ते पैसे म्हाडाच्या ऑफिसमध्ये नित्य नियमाने सांगितल्या पद्धतीने नोंद भरत होतं. 81च्या दरम्यान म्हाडाची पहिली कॉलनी घाटकोपरच्या आसपास जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये तयार झाली. पहिल्या सोडतीमध्ये ज्यांचा नंबर लागला होता, घरं ज्यांना मिळणार होती, त्यांच्या आशा म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येऊन ठेपली. धनंजयला ही बातमी कळल्यावर त्याला मनातून अतिशय आनंद झाला आणि कधी एकदा तो शेवटचा दिवस उजाडतो आणि म्हाडाकडून रीतसर हे घर माझ्या मालकीचं झाल्याचं पत्र मिळतं आणि लवकरात लवकर भाड्याच्या घरातून म्हाडाच्या घरात मी कधी जातो असं या धनंजयला झालं होतं. तो दिवस उजाडला 1981 सालातला. त्या दिवशी धनंजयच्या घरी म्हाडाकडनं एक पत्र येऊन पडलं की पुढच्या 4-8 दिवसामध्ये तुमच्या घराचा शेवटचा हप्ता एवढे रोख रुपये आणि एक ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र घेऊन या. ते प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅटही त्या पत्रामध्ये दिलेला होता. म्हाडाचं ते पत्र पडल्यावर धनंजयने पुढच्या 2-3 दिवस आपल्या कारखान्यामध्ये सुट्टी टाकली आणि आता हेच काम पूर्णांशाने पूर्ण केल्याशिवाय परत काही कामावर जायचं नाही असं ठरवून टाकलं. पहिल्या दिवशी जो फॉर्मॅट आलेला होता, फॉर्म आला होता, त्याप्रमाणे त्याने रस्त्यावरच्या एका टायपिस्टकडनं कागदावर टायपिंग करून घेतलं. त्याला 50 रुपयाचा स्टॅम्प पेपर जोडला. त्याच्यावर सह्या बिया करून साक्षीदारांच्या सह्या घेऊन ते प्रतिज्ञापत्र जे होतं, ॲफिडेव्हिट होतं, ते घेऊन आणि उरलेली रकमेचा हप्ता रोख स्वरूपात घेऊन हा म्हाडाच्या घाटकोपरच्या ऑफिसमध्ये पोहोचला. ऑफिसमध्ये तेव्हा हे अलॉटमेंट लेटर म्हणजे जे काही शेवटचं पत्र देण्याचं काम करणारे गायतोंडे नावाचे साहेब होते. गायतोंडे साहेब म्हणजे भरदार शरीर, काळा कुळकुळीत रंग, पान आणि तोंड रंगलेलं, सोनेरी काड्याचा चष्मा, अशा पद्धतीचं हे ध्यान त्या म्हाडाच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांना म्हणजे ज्यांनी पैसे भरून आपलं घर बुक केलेलं आहे त्यांच्याकडून शेवटचा हप्ता घेऊन ते ॲफिडेव्हिट घेऊन त्या घराचं मालकी पत्र किंवा इरादा पत्र देण्याच्या कामावर त्यांची नेमणूक झालेली होती. ह्या गायतोंडे साहेबांच्या समोर
हा धनंजय यात्रेकर जाऊन बसला. त्याने साहेबांचे आभार मानले आणि ते पत्र जे ॲफिडेव्हिट होतं ते त्यांच्या समोर ठेवलं. ॲफिडेव्हिटमध्ये काही फार मोठे खुलासे करायचे नव्हते, पण मुंबई शहरामध्ये माझ्या मालकीचं स्वतःचं दुसरं कुठचंही घर नाही असं एक प्रतिज्ञापत्र म्हाडाला द्यायचं होतं. कारण शक्यतो एका माणसाला एकच घर मिळावं असं शासनाचं धोरण होतं आणि ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनाच या म्हाडामधली घरं द्यायचा एक अलिखित नियम त्यावेळेला त्यांनी केलेला होता. ते प्रतिज्ञापत्र बघितलं नाही. तो रोख जी रक्कम होती ती जमा करून गायतोंडे साहेबांनी घेतलं नाही आणि मग त्यांची सहज सहज म्हणावे अशी या धनंजय आचरेकरची चौकशी करायला सुरुवात केली. ते गायतोंडे साहेब पहिल्यांदा म्हणे आता अभिनंदन, तुम्हाला आता स्वतःचं घर मिळणार आहे, पण काय हो तुम्ही सध्या कुठे राहता? तर या धनंजय आचरेकरनी भावनेच्या भरामध्ये भडाभडा सगळा आपला इतिहास सांगितला आणि सांगितलं की वर्तक नगरमध्ये अशा एका ठिकाणी मी भाड्याच्या खोलीमध्ये राहतो. गायतोंडे साहेब आपल्या खुर्चीमध्ये मागे रेलले आणि म्हणाले, असं करा की तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या घर मालकाचं एक ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेऊन या की अजूनपर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत या महिन्यापर्यंत त्या घर मालकाचं कुठचंही भाडं तुम्ही थोपवलेलं नाही. ते तुम्ही घेऊन आलात की लगेच मी तुम्हाला पत्र देतो आणि मग काय तुम्ही तुमच्या घरामध्ये जायला मोकळे. आता मोठ्या आशेने शेवटचं इरादा पत्र, घराच्या मालकीचं पत्र घेण्यासाठी गेलेल्या धनंजयच्या आनंदावर नाही म्हटलं तरी थोडंसं विरजण पडलं. पण सरकारी काम, त्याला गायतोंडे साहेब तरी काय करणार आणि मी तरी काय करणार असं म्हणून खालमानेने आमचा धनंजय आचरेकर त्या ऑफिसमधून बाहेर आलं. दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन त्याने आपल्या घर मालकाला सांगितलं की असं असं मला तुमच्याकडनं एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे की अजूनपर्यंतचं सगळं भाडं तुम्हाला पोच झालेलं आहे. त्यावेळेला वर्तक नगरामध्ये ज्या चाळी किंवा खोल्या बांधून घर मालक म्हणून जे लोक होते ते भूमिपुत्र होते. म्हणजे फारसं काही लिखापढीशी त्यांचा संबंध होत नव्हता. त्यामुळे तो घर मालकाला पहिल्यांदा हे काय प्रकरण आहे त्याचं मागमूस लागत नव्हता. त्याने आपल्या कॉलेजामध्ये जाणाऱ्या मुलाला बोलवून घेतलं आणि विचारलं, बाबा हा काय मागतोय ते बघ. त्याने सांगितलं की बाबा या माणसाने आपलं सगळं आजपर्यंतचं भाडं दिलेलं आहे असं एक सर्टिफिकेट याला पाहिजे. आता मग हो ना आज उद्या करता करता 4-8 दिवस खाऊन मोठ्या मेहनतवारीने धनंजय आचरेकरच्या घर मालकाने पाहिजे तसं पत्र त्याला लिहून दिलं. ते पत्र हातात पडल्यावर पुन्हा एकदा हरणासारख्या उड्या मारत हा धनंजय आचरेकर म्हाडाच्या ऑफिसमध्ये गेला. परत गायतोंडे साहेबांच्या समोर बसला आणि मोठ्या अदबीने त्यांच्या पुढे ते घर मालकाचं आतापर्यंतचं सगळं भाडं मिळाल्याचं प्रमाणपत्र किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यांच्या समोर ठेवलं. गायतोंडे साहेबांनी मोठ्या मिन्नतवारीने, थोड्याशा खुशीने, थोड्याशा आनंदाने ते आपल्याकडे जमा करून घेतलं आणि या धनंजय आचरेकरला विचारलं की हे बघा, तुम्ही हे घर भाडं तर भरलं, पण तिथे लाईट आहे ना तुमच्या घरामध्ये? धनंजय म्हणाला, हो, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं जे काही कनेक्शन आहे ते आहे. मग ते कनेक्शन कोणाच्या नावावर आहे म्हणे? तो धनंजय म्हणाला, ते माझ्या नावावर आहे. मग म्हणे आता मला त्यांचं एक सर्टिफिकेट लागेल की आत्तापर्यंतचं सगळं विजेचं बिल तुम्ही नियमितपणे भरलेलं आहे असं MSEB कडनं तुम्ही लिहून आणा, इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं म्हणजे विद्युत मंडळाकडनं. म्हणजे मग तुम्हाला लगेच तुमच्या घरामध्ये जाता येईल. आणि लक्षात ठेवा, लवकरात लवकर ते घेऊन या, मरता क्या न करता. अशी अवस्था आमच्या या धनंजय आचरेकराची झाली. तो परत आला. 2, 4, 10 हेलपाटे त्याने त्या विद्युत मंडळाच्या म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसमध्ये घातले. सगळ्यात पहिल्यांदा असं काही पत्र आम्ही कोणाला देतच नाही
असा घोषा त्या अधिकाऱ्यांनी, तिथल्या वरच्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावरच्या साहेबांनी लावला. पण मला म्हाडामध्ये हे द्यायचं आहे. मग म्हाडाची सगळी फाईल त्यांनी बघितली, आतापर्यंत झालेला सगळा पत्रव्यवहार बघितला, याने भरलेले पैसे बघितले आणि मोठ्या मिनतवारीने आपण हे पत्र देऊन या धनंजय यात्रेकरावरती 7 जन्म फिटणार नाहीत असे उपकार करत आहोत, अशा भावनेने त्या विद्युत मंडळाच्या म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या साहेबांनी तसं एक पत्र आमच्या धनंजयच्या स्वाधीन केलं. धनंजय या वेळेला ना हरणासारखा गेला ना उत्साहात गेला, पण दबक्या पावलांनी, जड पावलांनी तो परत गायत्रींडो साहेबांच्या समोर बसला. त्याने इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं ते पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर गायतोंडे साहेब म्हणाले की तुम्ही किती भावंड आहात? तर म्हणे मला एक मोठा भाऊ आहे आणि बाकी कोणी नाही, आम्ही दोघंच भाऊ. म्हणे आता असं काम करा, तुमच्या जे कोण भाऊ आहेत मोठे त्यांचे एक पत्र घेऊन या की बाबा हे सगळं जे पैसे घरासाठी लागणारे आहेत ते तुम्ही स्वतःच भरलेले आहेत, तुमच्या भावाचा याच्यामध्ये काही वाटा हिस्सा नाही, असं एक पत्र त्याच्याकडनं लिहून घेऊन या. आणि ते तुम्ही दिलं की सगळं काम म्हणे संपलं. धनंजयला परत धाकधूक वाटत होती, पण त्याच्यामध्ये दगडापेक्षा वीट मऊ म्हणावा असा एकच भाग होता की तो म्हणजे आता त्याला घरमालकाकडे जायचं नव्हतं, त्या विजयच्या ऑफिसमध्ये साहेबाशी हुज्जत घालायची नव्हती, तर त्याचा मोठा भाऊ जो वर्तक नगरामध्ये ठाणे शहरामध्येच राहत होता त्याच्याकडे जाऊन ते पत्र आणायचं होतं. संध्याकाळच्या वेळेला आपल्या मोठ्या भावाकडे आमचा हा धनंजय यात्रेकर जाता झाला. भाऊ कामावरून नुकताच आला होता. त्याच्या वहिनीने म्हणजे धनंजयच्या वहिनीने जे काही चहा पाणी भावासाठी केलं होतं तेच धनंजयला सुद्धा दिलं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर धनंजयने आपलं येण्याचं कारण आपल्या मोठ्या भावाला म्हणजे संजय यात्रेकरला सांगितलं. संजयनी सगळं ऐकून घेतलं, पण त्याला हे धनंजयचं म्हणणं काही पटेल. कारण संजय ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीमध्ये बऱ्याच लोकांनी ही म्हाडाची घरं घेतली होती, ते लोक राहायलाही गेले होते आणि पहिल्या सोडतीमध्ये आपल्या भावाचा नंबर लागूनही 2-2.5 महिने झाले तरी आपल्या भावाला त्या घराचा ताबा मिळत नाही आणि अशी सर्टिफिकेट सगळी मागितली जात आहेत. हे त्या संजय आचरेकरच्या मनामध्ये कुठेतरी पाल चुकचुकणारं ठरलं. त्याने जरा खोलवर चौकशी केली आणि म्हणे आपला दोघांचा आजपर्यंत काही सामायिक व्यवहार झालेला नाही, आपली काही रजिस्टर्ड फर्म नाही की ज्याच्यामध्ये आपण दोघं पार्टनर आहोत, तू तुझ्या कंपनीत काम करतोस, मी माझ्या कंपनीत काम करतो, तेव्हा असं पत्राची खरी काही गरज असायला नको. आता धनंजयने काकुळतेने त्याला सांगितलं की दादा, अरे मी गेलो, मला त्या गायतोंडे साहेबांनी सांगितलं नाही, असा तुमचा भाऊ आहे त्याचा काही वाटा नाही ना. हे सगळं एकदा परत ऐकून घेतल्यावर सुद्धा संजय तसं काही लिहून द्यायला तयार होईना. त्याच्याऐवजी संजयने असा विचार केला, म्हणजे संजय यात्रेकरनी धनंजय यात्रेकरच्या मोठ्या भावाने, की याच्यामध्ये काहीतरी मला गफलत वाटते, म्हणून मी स्वतः त्या गायतोंडे साहेबांना जाऊन भेटतो आणि ते जर म्हणाले बाबा असं खरोखरच आहे तर मग तिथल्या तिथे मी पत्र लिहून देईन. तर धनंजय म्हणाला चालेल दादा, कधी जाऊया? म्हणे तू आता येऊ नको, तू माझ्याबरोबर येऊ नको. ठीक आहे. धनंजय त्याला दुसरा काही पर्यायच नव्हता आणि दादावर त्याचा चांगला विश्वास होता आणि दादा उगाच्या उगाच काही आपल्याला हेलपाटे मारायला लावणार नाही अशी एक पक्की भावना या धनंजयची आपल्या मोठ्या भावाबद्दल होती. 2-4 दिवसांनी वेळ काढून संजय यात्रेकर त्या म्हाडाच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्या गायतोंडे साहेबांच्या समोर बसले आणि त्यांनी सगळं सविस्तर विचारलं की बाबा धनंजय यात्रेकर नावाचा माझा भाऊ आहे,
हा हा मला माहिती आहे म्हणे, 2दा येऊन गेले, त्यांचं घर होतंय, फार खुशी झालेली आहे त्यांना. पण काय आहे माहितीये का, सरकारी काम हे सरकारी काम. आता गायतोंडे साहेबांचा एकंदर आविर्भाव आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे वेळोवेळी आतापर्यंत आलेला सरकारी अधिकाऱ्यांचा अनुभव हे सगळं जमेस धरून गायतोंडे साहेब नक्की काय सांगतायत आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे हे लावण्याचा प्रयत्न हा संजय आचरेकर मनातल्या मनामध्ये करत होता. साहेब परत परत सांगत होते की हे लवकरात लवकर द्या, म्हणजे तुमच्या भावाला घर मिळून जाईल. गायतोंडे साहेबांचा आविर्भाव आणि त्याने सातत्याने नाचवलेली 2 बोट, याचा अर्थ 5-10 मिनिटांमध्ये या संजय आचरेकरांच्या लक्षामध्ये आला. त्याने साहेबांना थोडं गोडीत घेतलं आणि विचारलं, तुम्हाला जे काय पाहिजे, मी त्याचा मोठा भाऊ आहे, पण नक्की खरं काय अडतंय ते सांगा हो साहेब. त्याच्यावर साहेब खुलले. त्याने सांगितलं नाही की अहो, बाहेर 3-3.5 लाख रुपयाचं घर तुमच्या भावाला 70-80 हजार रुपयामध्ये मिळतंय, म्हणजे त्याचा केवढा मोठा फायदा आहे. आता 3-3.5 लाख रुपये ही किंमत मी आपल्याला 1981-82 सालातली सांगतोय. तर गायतोंडे साहेबांनी परत परत जेव्हा हे सांगायला सुरुवात केली आणि एवढा फायदा होतो आहे असं जेव्हा निदर्शनामध्ये आणून दिलं या संजय आचरेकरांच्या, तेव्हा पूर्ण म्हणावा असा खुलासा संजय आचरेकरला झाला आणि त्याने सरळ विचारलं, साहेब तुमचं काय ते मला सांगा. आता तुमचं काय ते मला सांगा हे म्हटल्यावर गायतोंडे साहेबांनी हुश्य केलं आणि याजसाठी केला होता अट्टाहास असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर लख्खपणे दिसायला लागले. त्यामुळे काय आहे, अहो एवढा फायदा होत असेल तर मला तुम्ही 2-1 हजार रुपये द्या ना, म्हणजे माझ्या ड्रॉवरमध्ये ते पत्र तयार आहे, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता देतो. संजय शांतपणे उठला, त्याने पाकिट उघडलं, 2,000 रुपये काढले आणि साहेबांनी स्वतःच्या हाताने उघडलेल्या ड्रॉवर मध्ये टाकले. साहेबांनी मोठ्या खुशीने ड्रॉवर बंद केला, त्याचा खालचा ड्रॉवर उघडला आणि धनंजयचं जे शेवटचं पत्र, मालकी देणारं पत्र होतं, ते कोणतीही शहानिशा चर्चा चरविचरण न करता धनंजयचा मोठा भाऊ संजय आचरेकर यांच्या स्वाधीन करून टाकलं आणि वर म्हणाले की अहो तुमचा भाऊ थोडासा बुद्धीने कमी आहे, पहिल्या दिवसापासून मी त्याला सांगतो आहे. त्यावेळेला संजयच्या लक्षामध्ये आलं की काय सांगत होते आणि त्यातलं काय आपल्या भावाला कळलं नाही. घरी जाऊन जेव्हा धनंजयला या संजय आचरेकरनी ते पत्र दिलं, त्यावेळेला एका फटक्यामध्ये, एका फेरीमध्ये हे काम फत्ते करून आणल्याबद्दल धनंजयनी संजयचे म्हणजे आपल्या मोठ्या भावाचे पाय धरले. त्यावर संजय म्हणाला की सरकारी भाषा ऐकायला वाचायला शिक. तुला जो साहेब असं असं करून सांगत होता त्याचा अर्थ तुला एवढं घर मिळतंय तर मला 2,000 रुपये दे, एवढाच होता. तो जर तुला पहिल्या दिवशी कळला असता तर पहिल्या दिवशीच ते पत्र मिळून आज नवीन घरात जाऊन तुला 3-4 महिने उलटून गेले असते.